गीतेचं अमृत पाळतो. मी स्वाध्याय परिवाराचा मुलगा आहे. मी या जगाला दाखवून देऊ शकतो, की भारतीय राज्यघटना ही जगाची आई आहे. मी कोणाच्या आधारावर बसलो नाही हो. मी त्याच लोकांच्या आधारावर बसलो आहे, ज्यांना माझ्या बापाची ताकदची किंमत आहे, म्हणजे बाबासाहेबांची ताकदची किंमत आहे किंवा भारतीय राज्यघटनेची किंमत आहे. माझा देश स्वतंत्र आहे. मी स्वातंत्र्य देशात राहून मी माझ्या तरुण पिढीचं स्वातंत्र्य मागतोय. मी भीक मागत नाही, मी हक्क मागतोय. मी हक्क मागताना भीक मागणार नाही. मी जीव देईन, पण मी माझा हक्क सोडणार नाही. अहो, माझ्या चिमुकल्या बाळांना पाहतो. माझा 6 वर्षाचा बाळ माझ्या शेजारी, माझी नवी ते मुलगी माझ्या शेजारी बसते. अहो, अशा जगामध्ये दाखवा मला तुम्ही आमरण उपोषण लोक राजकारणासाठी करतात हो. पण मी सर्व धर्म समभाव तरुण पिढीच्या हक्कासाठी करतोय. मला सुद्धा एक स्वार्थ आहे, मला सुद्धा नोकरीची गरज. माझी बायको 200 रुपये रोजाने कामाला जाते. मी जर हे उपोषण सोडलं तर दुसऱ्या दिवशी मला रोजंदारीने कामाला जावं लागेल. मला तुम्ही सांगा, मी 11 महिने या शासनाने मला शब्द दिला. 10 लाख तरुणांना एकनाथ शिंदे सरकारने परमानंट नोकरी देतो. देवेंद्र फडणवीस सांगतात परमानंट देतो. मंगल प्रभात लोढा सांगतात परमानंट देतो. अहो, आमच्या बालांच्या मुलांच्या डोळ्यात आलं होतं. एका वर्षा पहिले मला झटका आला होता. मी 200 रुपये रोजाने दुसऱ्या शेतात कामाला गेलो होतो. जर त्या दिवशी मेलो असतो तर त्या दिवशी मी मेलो असतो. पण मी जर इथं बसताना आमरण उपोषण करताना मेलो तर मी अमर होणार आहे हो. जगामध्ये एकच नाव राहील, की बाबासाहेबांची ताकद भारतीय राज्यघटनेची ना मान्य नाही. या देशाला संविधान मान्य नाही. आणि वाचवण्यासाठी तरुण पिढीच्या भविष्यासाठी माझा भाग्यश्रीला घेऊन, बायको कविताला घेऊन मी इथं बसलोय. अन्न पाणी येईल त्या दिवशी मला शासन न्याय देईल. मला अशा लोकांना बापाची ताकदाची किंमत नाही, भारतीय राज्यघटनेची किंमत नाही, बाबासाहेबांची किंमत नाही, शिवाजी महाराजांची किंमत नाही, आयला देवींची किंमत नाही, इथं जेवढे महापुरुष आहेत त्याची किंमत नाही. मी लोकांसाठी बसलो नाही हो. मी त्या लोकांसाठी बसलोय ज्यांनी माझ्या देशासाठी रक्त चाललं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस माझ्या बाबासाहेबांनी स्वतःच हाडाचं काढ केलं. त्यांनी संविधान लिहिलं. आणि त्यांच्या संविधानाची किंमत जर या देशातला तरुण करत नसेल तर ही मोठी चोकाटी काय साहेब, ही मोठी चोकाटी. ज्या लोकांना नोकरीची गरज आहे ते लोक इथं येतील. ज्यांना गरज नाही मी त्यांना माझ्या बाबासाहेबांची ताकद ती घाण कोणाकडे ठेवणार नाही. मी कोणाला विनंती करणार नाही तुम्ही या म्हणून. कारण मी कोणाला विनंती करू ज्यांना माझ्या बाबासाहेबांची किंमत नाही. मी अशा लोकांकडे भीक त्या माणसाकडे जो माणूस मला न्याय देऊ शकतो. या देशातला राज्यकर्ते, या देशातला सरकार आपला मालक नव्हे, आपला चालक आहे.
आपला नोकर